सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये थंडीच्या दिवसामध्ये माझं सकाळचं रुटीन काय आहे ते तुमच्यासोबत शेअर करते। इतर ऋतूमध्ये चालण्यापेक्षा मला थंडीच्या ऋतूमध्ये चालायला खूप आवडतं। त्यासाठी बघितलं तर मी सकाळी 6 वाजताच उठते। सकाळी उठल्यानंतर बघितलं तर 1 ग्लास गरम पाणी पिते। ही गरम पाणी पिण्याची सवय मला 4 वर्षापासून आहे। प्रेग्नन्सीमध्ये जी मी गरम पाणी पिण्याची सवय लावली ती आत्तापर्यंत मी गरम पाणीच पिते। सकाळी उठल्याबरोबर 1 ग्लास गरम पाणी पिते। उन्हाळ्यामध्ये फक्त बघितलं तर मी गरम पाणी पित नाही पूर्ण दिवसभर, मात्र सकाळी उठल्याबरोबर घोट करून 1 ग्लास गरम पाणी पिते। आणि जेव्हा गरम पाणी पितो तेव्हा आपल्याला खरंच खूप छान वाटतं बॉडीला। त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर तर मी हे गरम पाणी पिते आणि गरम पाणी पिण्याचे बरेच फायदे आहेत। प्रेग्नन्सीनंतर माझं वजन 75 किलो होतं आणि आत्ताचं वजन आहे 55 किलो। त्यामागे गरम पाण्याचे पण मला वाटतात बरेच फायदे आहेत। त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर 1 ग्लास गरम पाणी मी घोट करून पिते। गरम पाणी पिल्यानंतर ब्रश वगैरे करून घेते। ब्रश केल्यानंतर बघितलं आपले सकाळचे विधी वगैरे आटपून मी थंड पाणी पूर्ण चेहऱ्यावरती मारून घेते। मला सवयच आहे सकाळी उठल्याबरोबर असं थंड पाणी चेहऱ्याला मारल्यानंतरच मला फ्रेश वाटतं। त्यामुळे ब्रश वगैरे झाल्यावर अशा प्रकारे थंड पाण्याचा एक फवारा असा चेहऱ्यावर मी मारून घेते आणि तेव्हाच मला खूप छान आणि फ्रेश वाटतं। आणि त्यानंतर बघितलं तर अर्धा लिंबू एका वाटीमध्ये पिळून घेते। पूर्ण लिंबाचा रस मी काढून घेते। अर्धा लिंबू रसामध्ये थोडीशी मध घालते, कारण मला मध जास्त आवडत नाही आणि एवढा आंबट लिंबाचा रस मला सवय असल्यामुळे कधीपासून तर मी असा अर्धा लिंबाचा रस आणि त्यामध्ये थोडीशी मध घालून ते सकाळी बघितलं तर गरम पाणी पिल्यानंतर पिळून घेते। असं पिळून म्हणजे घशामध्ये घालून घेते। आणि असे मध आणि लिंबाचा रस पिल्याचे बरेच फायदे, वजन कमी होण्यास तर मदत होते। त्या व्यतिरिक्त सुद्धा त्याचे फायदे आहेत। कधी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की मी तुम्हाला असे मध आणि त्यामध्ये लिंबू पिल्याने काय फायदे होतात ते नक्की तुमच्यासोबत शेअर करते। आणि आता हे मधाचं आणि लिंबाचं मिश्रण पिल्यानंतर मी आता निघाली आहे चालायला। तर बघितलं तर थंडीमध्ये मी जेवढं शक्य होईल संध्याकाळी मला टाईम भेटला तर संध्याकाळीसुद्धा मी चालते आणि सकाळीसुद्धा जवळजवळ 4 ते 5 किलोमीटर जसा वेळ असेल तेवढं चालण्याचा प्रयत्न करते। इतर ऋतूपेक्षा मला थंडीमध्ये चालायला खूप आवडतं आणि मी जिथे चालायला येते तिथलं आजूबाजूचं वातावरण तर एवढं छान आहे की चालायला आल्यावर खूप एनर्जेटिक आणि मस्त वाटतं। आणि नवीन पूर्ण दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे याचा विचार करतानासुद्धा म्हणजे चालताना आपण बऱ्याच या गोष्टींचा विचार करतो, त्यामुळे चालताना मनसुद्धा फ्रेश होतं आणि खूप छान वाटतं। तर अशा प्रकारे मी आमच्या घरापासून तर जवळच जे गार्डन आहे तिथपर्यंत चालत येते आणि पूर्ण गार्डनमध्ये 2 राऊंड मारते। म्हणजे कधी जवळजवळ 5 किलोमीटर तरी मी चालते आणि चालल्यामुळे मला खूप छान फ्रेश आणि मस्त वाटतं। कधी टाईम असला तर मी गार्डनमध्येच योगा करून घेते, कारण इथे बघितलं झाडं वगैरे आहेत त्याच्या सानिध्यात योगा करायला खूप छान वाटतं। आणि कधी टाईम नसेल तर घरी येऊन जवळजवळ 15 ते 20 मिनटं तरी मेन जो योगा आहे तो करते। हे सगळं माझं योगा करणं हे टायमावर आहे। खूप टाईम असेल तर अर्धा पाऊण ताससुद्धा मी योगा करते। आता त्यामध्ये मंडूकासन, अनुलोम विलोम, पुन्हा बघितलं तर कंबरदुखीसाठी जे योगा येतात ते योगा आणि कपालभाती हे माझे योगा ठरलेलेच आहेत। तर कपालभातीसुद्धा बघितलं तर बराच फायदेशीर ठरतो। त्यामुळे बघितलं तर मला जसं टाईम मिळेल तसं सकाळी बघितलं तर 10 मिनटात तरी मी कपालभाती आणि मंडूकासन करते। शुगर, थायरॉईडसाठी कपालभाती आणि मंडूकासन दोन्ही योगा खूप बेस्ट आहेत। त्यामुळे सकाळी बघितलं तर जवळजवळ 10-15 मिनटं मी योगा करून घेते। योगा केल्यानंतर बरीच आपली घरातली कामं नंतर सुरू होतात, कारण बघितलं तर स्त्री म्हटली की कामाचा ताप आहे, मल्टीटास्किंग कामं बघितलं तर स्त्रियांना करावं लागतं। सतत एक काम झालं की दुसऱ्या कामाचा विचार पूर्ण दिवसभर आपल्या डोक्यात असतोच। मग थोडासा सकाळचा टाईम काढून मी बघितलं तर योगा आणि चालून येते, त्यामुळे पूर्ण दिवसभर काम करण्यासाठी एनर्जी मिळते। त्यानंतर बघितलं तर बिछाण्याच्या घड्या वगैरे करून घेते, कारण तोपर्यंत सगळेजण उठलेले असतात। कित्येक वेळा आम्ही तिघंसुद्धा बघितलं तर चालायला जातो आणि हे दोघं नाही आले तर मी एकटी तरी चालून येते। चालून आल्यानंतर सगळा बिछाणा आवरून घेते। सगळ्यात मेन महत्त्वाचं बेडरूम आवरून घेते। जोपर्यंत बेडरूममधले आपण बेडशीट वगैरे नीट करत नाही, व्यवस्थित लावत नाही, तोपर्यंत बेडरूम आवरल्यासारखं वाटतच नाही। त्यामुळे उठल्यानंतर
बेडशीटच्या वगैरे घड्या झाल्यानंतर मी मस्तपैकी बघितलं तर चादर वगैरे लावून घेते आणि सगळे पडदे बाजूला करून घेते। आणि तुम्ही बघू शकता घरात किती छान मस्त ऊन येतं आणि माझ्या बघितलं तर बेडरूमपासून हॉलपर्यंत उन्हाची चांगली किरणं येतात, त्यामुळे खूप छान फ्रेश वाटतं। आणि आता मोर्चा वळतो तो रुईशकडे, कारण त्याला शाळेत जायचं असतं आणि ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत त्यांना माहिती आहे की सकाळचा बराच वेळ यांची आंघोळ ब्रश करणं येणं भरवणं यामध्ये जातो आणि ह्याला तर ब्रश करायचा खूप कंटाळा येतो, त्यामुळे ब्रश जबरदस्ती करून याच्याकडनं ब्रश करून घ्यावा लागतो। आणि याचा ब्रश वगैरे झाल्यावरती नाश्ता बनवायला वेळ असेल तर सकाळी उठल्याबरोबर मी याला दूध किंवा ड्रायफ्रूट्स खायला देते। तर इथे बघा त्याचा ब्रश वगैरे झालेला आहे आणि ब्रश झाल्यानंतर मी लगेच याला ड्रायफ्रूट्स खायला देते। याला मनुके खायला खूप आवडतात, त्यामुळे मनुके स्वच्छ धुवून त्याचप्रमाणे बघितलं तर बदाम पिस्ता आणि काजू मी खायला देते। आणि तर त्याला हवं असेल तर दूधसुद्धा देते, कारण नाश्ता बनवायला वेळ असेल तर मुलांना तेवढी एनर्जी मिळते, त्यामुळे आता हे ड्रायफ्रूट्स त्याला खायला देते। आणि तोपर्यंत खेळतोय तोपर्यंत मी नाश्त्याच्या तयारीला लागते। आता सकाळी बऱ्याच जणांना असं होतं की आमची कामाची गडबड असते, त्यामुळे चालणं टाळलं जातं। अशावेळी मी काय करते की यालासुद्धा जायचं असतं शाळेत, त्यामुळे मी बघितलं तर ऑलमोस्ट नाश्त्याची तयारी रात्रीच करून घेते। नाश्त्याची तयारी रात्री केल्यामुळे मला सकाळचा बराच वेळ स्वतःसाठी मिळतो। आणि नॉर्मली नाश्त्यासाठी मी कधी बघितलं तर ढोकळा पावभाजी अप्पे किंवा बीटचे कटलेट तर माझे ठरलेलेच आहेत, डोसा इडली असे हलके फुलकेच नाश्ता बनवते। आणि आता बघा नाश्ता करण्याआधी आणि नाश्ता बनवण्याआधी मी बघितलं तर रात्री झोपतानाच एका कपामध्ये धणे भिजत घालते आणि ते धणे थोडंसं उकळून घेते आणि ते पाणी बघितलं तर नाश्ता करण्याच्या आधी पिते। आता हे पाणी गरम आहे तोपर्यंत मी ते थंड करायला ठेवते आणि ते थंड होते तोपर्यंत नाश्त्याच्या तयारीला लागते। आणि आज मी बनवणार आहे बीटचे कटलेट। जेव्हा मला कटलेट पावभाजी असे जे नाश्त्याचे प्रकार बनवायचे असतात त्याची सगळी तयारी मी रात्रीच करून ठेवते, त्यामुळे माझी सकाळी गडबड होत नाही। तर इथे कटलेटसाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या वगैरे व्यवस्थित बॉईल वगैरे करून मॅश करून मी करून ठेवले आहेत। आता फक्त कटलेटला शेप देऊन घेणार आहे आणि लगेच ते मस्त फ्राय करून घेणार आहेत। बीटचे कटलेट मला खूप आवडतात आणि मी नाश्त्यामध्ये हलके फुलकाच जो पटकन होईल असाच नाश्ता बनवते। कधी कधी बघितलं तर शुक्रवार शनिवार किंवा बुधवारी बघितलं तर नाश्त्याला भाकरी आणि भाजीसुद्धा बनवते। इतर वेळी मात्र ऑलमोस्ट बघितलं तर नाश्त्याला जे पटकन होतील असेच प्रकार करते, त्यामुळे सकाळचा बराच वेळ मला स्वतःसाठी मिळतो आणि अशी तयारी करून ठेवल्यामुळे आपण पटकन नाश्ता बनवून आणि इतर आपल्या कामांनासुद्धा वेळ देऊ शकतो। तर त्यामुळे अशा प्रकारे मी कटलेटची तयारी रात्रीच करून ठेवलेली आहे आणि आता पटकन नाश्ता बनवून घेते। आणि इथे नाश्ता बनवते आहे, तो नाश्ता होतो म्हणजे कटलेट बनतात तोपर्यंत जी भांडी लावणं हा मला फार कंटाळा येतो भांडी लावायचा कधी कधी, आणि बऱ्याच वेळा येतो, म्हणजे कधी कधी नाही बऱ्याच वेळा येतो। तर जोपर्यंत नाश्ता होतो आहे तोपर्यंत मी पटकन भांडी लावून घेते। एकाच वेळी बघितलं तर पटकन तिथली किचनमधली कामं आवरून घेतल्यामुळे पटकन कामं होऊन जातात, कारण मला हा शाळेत गेल्यानंतर व्हिडिओ एडिटिंगची पण कामं करायची असतात, त्यामुळे व्हॉइस ओव्हर वगैरे द्यायचा असतो आणि त्यामुळे घरात शांतता हवी असते, त्यामुळे ही कामं मी तो असताना भांडी वगैरे लावायची पटकन करून घेते। इथे नाश्ता होतो तोपर्यंत सगळी भांडी मी लावून झालेले आहेत, नाश्ता गरम आहे। आणि इथे बघा मी जे धण्याचं पाणी गरम करून ठेवलेलं, तर ते धण्याचं पाणी नाश्ता करण्याआधी बघितलं तर अर्धा तास आधी मी ते पिऊन घेते। इथे मी धण्याचं पाणी पिऊन घेतलेलं आहे। पाणी वगैरे पिऊन झाल्यावरती लगेच मी रुईशला आंघोळीला नेते। आणि या लहान मुलांना थंडीच्या दिवसात शाळेत जायचा भयंकर कंटाळा येतो, एकतर उठायचा कंटाळा आणि त्यानंतर आंघोळीला जायचाही कंटाळा। सोनू मोनू करून असं करून लाडोबा करून त्याला आंघोळीला न्यावं लागतं आणि लगेच त्याची आंघोळ वगैरे करून मी आंघोळ करून घेते आणि लगेच आम्ही याला शाळेत पाठवायला मला जावं लागतं, त्यामुळे पटकन आवरून घेते। आता दोघंही त्याचं आवरून झालेलं आहे आणि मी सुद्धा बघितलं तर लगेच आंघोळ झाल्या लगेच तयारी करून घेते, म्हणजे याचा नाश्ता झाला दिवाबत्ती झाली की आम्हाला लगेच याला पाठवून येता येईल। तर इथे बघा मी पटकन सकाळी आवरून घेते, सकाळी उठल्या थंडीचे दिवस आहे म्हणून मॉइश्चरायझर चेहऱ्याला लावून घेते। तर आंघोळ झाल्या लगेच मी मॉइश्चरायझर लावून घेते, नंतर बघितलं तर लावूया म्हणून राहून जातं, त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर आंघोळ झाली की मी मॉइश्चरायझर चेहऱ्याला लावून घेते, थंडीमध्ये तरी स्पेशली। आणि आता केस वगैरे बांधून घेते, तोपर्यंत रुईचं आवरलेलं आहे आणि लगेच माझंसुद्धा आवरून घेते। आणि सकाळी ही गडबड असते, प्रत्येकाच्याच घरी असते, लहान मुलं असले तर स्पेशली आणि त्यांना शाळेत पाठवायचं असेल तर खूपच आपली गडबड होते,
पण काय करणार, पटापट आवरावं लागतं. आणि इथे केस वगैरे बांधून झाले, माझं ऑलमोस्ट आवरून होत आलेलं आहे. आणि आता लगेच दिवाबत्ती करून घेते. तर इथे मी दिवाबत्ती करून घेते. तर दिवाबत्ती झालेली आहे आणि लगेच देवासाठी लागणारी फुलं आम्ही गार्डनमध्येच मी झाडं लावले, झाडाला असतात रोजची फुलं असतातच. तर फुलं तोडून घेतो आता आम्ही आणि फुलं तोडून मी आता देवाला वाहते. बघा किती छान गुलाबाला फुलं आलेली आहेत. रोज सकाळी बघितले तर गणपतीची एक आरती घेतोच आणि रुईशलासुद्धा आरती म्हणत असताना हे डमरू वाजवायला खूप आवडतं. त्यामुळे सकाळी बघितलं तर तो शाळेत जाण्याआधी एक आरती आम्ही करून घेतो गणपती बाप्पाची. थोडे श्लोक म्हणतो आणि इथे आरती झालेली आहे. ओम शांती शांती करून डोळ्यावरती हात लावले की रुईशला खूप छान वाटतं. आणि इथे आरती झालेली आहे. देवबाप्पाला नमस्कार करून घेतो तो आणि सगळ्यांना नमस्कार वगैरे करून आता आमची बघा आता गडबड सुरू झाली. आता पटकन नाश्ता करायचा, कारण नाश्ता करण्यामध्ये लहान मुलं बराच वेळ घालवतात आणि रुईशला पण भरपूर वेळ लागतो नाश्ता करायला. आता कटलेट त्याला खूप आवडतं. असं नवीन नवीन काय बनवलं ना का त्याला खूप छान मस्त वाटतं. आणि मी सुद्धा नाश्त्याला असंच काहीतरी बनवते, छान पटकन होणार आणि मस्त हेल्दी. इथे बीटचे कटलेट आहेत आणि आम्ही दोघंही नाश्ता करून घेतो आहे. आता पटकन नाश्ता करून घेतो आहे ना. नाश्ता करताना कधी कधी याला मोबाईलसुद्धा बघायचा असतो. आवडीचे पदार्थ असले तर मोबाईलची गरज लागत नाही. तर आता याला नाश्ता भरून घेते आणि नाश्ता भरण्यामध्ये आमचे 10-15 मिनटं असेच जातात. आणि आता सकाळी बघितलं तर मला शक्य होईल तेवढं नाश्त्यामध्ये मी एखादा फ्रूट तरी घेते. आणि थंडीमध्ये संत्री मस्त मिळतात आणि ती किती खाली तरी खावीशीच वाटतात. मला तरी संत्री खूप आवडतात. त्यामुळे थंडीमध्ये बघितलं तर सकाळी नाश्त्यामध्ये बघितलं तर नाश्त्याबरोबर माझं एक फ्रूट असतं, ते म्हणजे संत्री, जे मला खूप आवडतं. आता आम्ही दोघंसुद्धा नाश्ता करून घेतो आहे. आज रुईचा आवडीचा नाश्ता आहे, त्यामुळे हाताने मस्त नाश्ता करून घेतो आहे तो. कधी कधी मला भरवावंसुद्धा लागतं. लहान मुलं असले तर शाळेत जाताना किती नखरे करतात तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे पटापट यांना नाश्ता वगैरे भरवा. थोडा वेळ मी कार्टून लावूनसुद्धा देते जर नाहीच खात असेल तर. आणि तो कंटाळला असेल तर मी सुद्धा भरवते. आणि तो नाश्ता झालेला आहे आणि नाश्ता करून मी त्याची बॅग वगैरे पॅक करून घेते. बॅग पॅक करून घेतल्यानंतर पटकन अशी त्याला शाळेत जायला रेडी करून घेते. आणि आता याची तयारी झालेली आणि पटकन याला शाळेत पाठवून येते. हा शाळेत गेल्यानंतर तिथेच बघितलं तर दूधवाल्याने दूध ठेवलेलं असतं, ते दूध घेते. आणि रोज मी बघितलं तर शक्य असेल तर आठवड्यातून 2-3 वेळा आमच्या इथे खाली छान फ्रेश भाजी मिळते, तर त्याच्याकडनं भाज्या घेते, फ्रूट्स घेते. आणि इथे भाज्या फ्रूट्स सगळे घेतलेले आहेत जे मला हवे आहेत. 2-3 दिवसासाठी पुरतील एवढ्या भाज्या मी घेऊन जाते आणि जशा संपतील तशा भाज्या घेते. आता या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि भाज्या घेऊन आता मी जात आहे घरी. मस्त छान फ्रेश भाज्या रोज येतात आणि रोज त्या भाज्या मी घेते. आणि घरी आल्याबरोबर सगळ्यात आधी मी करते ते म्हणजे दूध तापायला ठेवते. तर इथे बघा मी एका साईडला दूध तापायला ठेवलेले आहे आणि ज्या भाज्या मी घेऊन आलेल्या आहेत त्या भाज्या मी स्वच्छ धुवून घेते. आता तुम्ही बघू शकता इथे मी सगळ्या भाज्या आणल्याबरोबर आणलेली कामं लगेच पटकन आवरून घेते. तशीच ठेवली का मग तो कामाचा कुटाणा अख्खा दिवसभर पुरतो. त्यामुळे खालनं ज्या भाज्या मी घेऊन आलेल्या आहे त्या भाज्या मी स्वच्छ धुवून घेते. टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. इतर भाज्यासुद्धा मी पाण्यामध्ये थोडा वेळ घालून ठेवते. थोडा वेळ घालून ठेवल्यानंतर थोडं मीठ वगैरे पण कधी कधी टाकते. तर पाण्यामध्ये भाज्या घालून घेतलेल्या आहेत आणि भाज्या स्वच्छ धुवून घेते आहे. आणि आता ज्या पुदिना वगैरे मी घेऊन आलेले आहे तर तो मी लगेच निवडत नाही. जेव्हा मी टी व्ही वगैरे बघत असते तेव्हा टी व्ही बघता बघता तो निवडून घेते. आता भाज्या वगैरे साफ करून झालेल्या आहेत आणि आता बघितलं तर मी कधी कधी इथे असं बेडच्या बाजूलाच ही लॉन्ड्री बॅग ठेवलेली आहे. कपडे कित्येक वेळा काढल्यानंतर इकडे तिकडे टाकतो, कपड्यांचा पसारा होतो, म्हणून जे धुवायचे कपडे ते मी लॉन्ड्री बॅगमध्ये अशा प्रकारे भरून ठेवते आणि जेव्हा धुवायचं असतं तेव्हा काढून घेते. आता बघा हे सगळे कपडे मी आता पहिल्यांदा मशीनला लावते, कारण मशीन चालू राहते तोपर्यंत इतर कामं होऊन जातात. आता या एका बकेटमध्ये मी जे कपडे हाताने धुवायचे ते बाजूला काढून घेतलेले आहेत आणि यामधले कोणकोणते कपडे आता मशीनला लावायचे ते सुद्धा काढून घेतलेले आहेत. आणि आता मशीन लावते आहे. बाकीचे हाताने धुवायचे कपडे आता भिजत घालेन. मशीन चालते तोपर्यंत इतर कामं आपली होऊन चालली. तर इथे मशीनला मी कपडे लावून घेतलेले आहेत आणि इथे मशीनला कपडे होतात तोपर्यंत मी पटकन भांडी घासून घेते. म्हणजे काय होतात की एका वेळेस पटकन दुसरी कामंसुद्धा होतात आणि मग भांडी घासून झाले की लगेच मग कपडे वगैरे धुवून झाले, जेवण बनवतो तेव्हा कपडे धुवून झाल्यानंतर वाळत टाकायला पण जमतात. तर इथे मशीनला कपडे लावलेले आहेत आणि आता मी लागली आहे भांडी घासायला. सकाळची नाश्त्याची एवढीशी भांडी नसतात, म्हणजे
थोडेच आमच्या दोघांपुरते असतात. कधी बाबाला टिफिन लागला तर भांडे वाढतात. तर आता भांडी घासण्याआधीच मी किचनचं जे बेसिंग आहे ते बेसिंग घासून घेते. मला ती सवयच लागलेली आहे. भांडी घासण्याआधी मी अशा प्रकारे बेसिंग घासून घेते आणि बेसिंग घासल्यानंतर भांडे घासून घेते. आता तुम्ही इथे बघू शकता मी बेसिंग वगैरे घासून घेतलेले आहे. भांडी घासायची जाळी आठवड्यातनं 2-3 वेळा घासून घेते, कारण माझी प्लॅस्टिकची जाळी आहे आणि ती बऱ्याच वेळा खराब होते. त्यामुळे जाळी वगैरे काढून ती व्यवस्थित घासून वगैरे घेते आणि बेसिंगच्या बाजूचाही भाग व्यवस्थित घासून घेते, तो खराब होत नाही. आणि इथे बघा मी सगळी भांडी लगेच मशीनला कपडे लागलेले आहेत तोपर्यंत घासून घेते. किचनमधली भांडी घासून होत नाही, किचन साफ करत नाही तोपर्यंत घर आवरल्यासारखं वाटत नाही. सकाळची नाश्त्याची भांडी तेवढीशी नसतात, त्यामुळे मी पटकन बघितली तर भांडी साचली की लगेच घासून घेते. वायपरच्या मदतीने ओट्यावरचं सगळं पाणी काढून घेते. जोपर्यंत किचन साफ होत नाही तोपर्यंत घर आवरल्यासारखं वाटत नाही. आणि आता बघा माझी भांडे वगैरे घासून झालेली आहेत. नाश्ता केल्यानंतर मी व्यवस्थित किचनचा ओटा पुसून घेते, कारण नाश्ताची भांडी धुतल्यानंतर जेवण बनतोपर्यंत माझ्याकडे बराचसा वेळ असतो. त्यामुळे किचनमधली जी झाडं वगैरे लावले त्या झाडांना लगेच तिथल्या तिथे पाणी देऊन घेते. पाणी वगैरे देऊन घेतल्यानंतर किचनचा ओटा स्वच्छ करून घेते. आता मी ती किचनचा ओटा शेगडी व्यवस्थित पुसून घेते. तुम्ही बघू शकता. आणि इथे किचनमध्ये जे मनी प्लांट ठेवलेलं आहे त्यालासुद्धा मी पाणी देऊन घेतलेलं आहे. किचनचा ओटा स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे ओटा वगैरे व्यवस्थित पुसून घेते. कधी कधी बघितलं तर माझ्याकडे वेळ असेल तर लगेच बघितलं तर जेवण वगैरेसुद्धा बनवून घेते नाश्त्याची भांडी घासून. आणि नंतर मग जेवण वगैरे बनवून झाल्यानंतरसुद्धा एकदाच मी बघितलं तर किचनचा ओटा पुसून घेते. म्हणजे जसा माझ्याकडे टाईम असेल त्यानुसार माझं हे रुटीन असतं. कधी कधी लगेच जेवणसुद्धा बनवून घेते, कधी कधी वेळ असेल तर थोड्या वेळाने सुद्धा बनवते. म्हणजे जेवण किती बनवायचं आहे, भाकरी भाजी सगळंच बनवायचं असेल तर मी लगेच भांडे वगैरे घासून लगेच मी बघितलं तर किचनमध्ये जेवण बनवून घेते आणि मग नंतर एकदाच ओटा स्वच्छ पुसून घेते. तर आज काय मला एवढं जेवणाचं म्हणजे आम्ही दोघंच आहोत, जास्त काही जेवण बनवायचं नाही. त्यामुळे लगेच मी इथे किचनचा ओटा साफ करून घेतलेला आहे. किचनचा ओटा छान क्लीन वगैरे करून घेते. क्लीन केल्यावर मला एकदम मस्त छान फ्रेश वाटतं घरामध्ये. आणि किचन मला साफ ठेवायला खूप आवडतं. कितीही कामाचा लोड असला तरी मी पटकन का होईना किचनचा ओटा व्यवस्थित पुसून घेतेच. तर इथे बघा तुम्ही किचनचा ओटा पुसून घेतलेला आहे. आणि असं ऑलमोस्ट बघितलं तर माझं सकाळी 6 ते 10:30 वाजेपर्यंतचं रुटीन असतं. आणि तुम्हाला जर हे रुटीन आवडलं असेल तर पुढचं रुटीन मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. तुम्हाला पुढचं रुटीन बघायला आवडेल का हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि इथे बघा माझं ऑलमोस्ट सगळं किचन आवरून झालेलं आहे. घरातली ऑलमोस्ट कामं झालेली आहेत. आणि असं हे माझं सकाळी 6 ते 10:30 पर्यंतचं रुटीन असतं. त्याच्यामध्ये मी पटापट कामं आवरून घेते आणि मधल्या वेळामध्ये आपल्या बघितलं तर यूट्यूबच्या चॅनलचं एडिटिंग करून घेते, कारण त्या वेळामध्ये घरामध्ये शांतता असते, त्यामुळे एडिटिंग करायला बराच वेळ मिळतो. तर असं आहे माझं रोजचं डेली रुटीन.